आपण टॉपिक सुरू केलेला होता स्ट्रेट लाईन, बरोबर. आणि या स्टेजपर्यंत आपण कुठंपर्यंत आलेलो आहे? स्ट्रेट लाईनची बेसिक अगदी सुरुवातीचा पॉईंट आपण लोकस पार्ट पूर्ण केला आहे. त्याच्यानंतर लाईन या टॉपिककडे आलेलो होतो, बरोबर. कारण लोकस आणि लाईन हे दोन वेगळे टॉपिक होते, ते एकत्र जॉईन केलेले आहेत. सुरुवातीला आपण इन्क्लिनेशन ऑफ अ लाईन, त्याच्यानंतर स्लोप ऑफ अ लाईन. आणि स्लोप काढण्यासाठी आपण जे प्रकार बघितले तर त्यामध्ये स्लोप ऑफ अ लाईन टॅन थिटाने डिनोट करतात, किंवा काय, जर एखादी लाईन ओरिजिनमधून जात असेल तर त्याचा स्लोप काय, स्लोप ऑफ अ लाईन. एखादी लाईन ओरिजिनमधून जात असेल त्याचा स्लोप वाय अपॉन एक्स, हे बघितलं. आणि दोन वेगवेगळ्या पॉईंटमधून एखादी लाईन पास होत असेल तर त्याचा स्लोप y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस. आता आपण बघणार आहे स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स. ओके, जर दोन लाईन पॅरलल असतील, बघा इकडं हा एक्स ॲक्सिस घेऊया आपण आणि हा वाय ॲक्सिस घेऊया. नंबर वगैरे टाकायची आवश्यकता नाही. ओके, समजा एक लाईन अशी काढली, दुसरी लाईन अशी काढली. लाईन L1 घेऊया, लाईन L2 घेऊया. टू लाईन्स आर पॅरललच आपण इथं घेतलेले आहेत, बरोबर. दोन लाईन पॅरलल आहेत माहीत आहे, आणि पॅरलल लाईन्स आहेत याचा अर्थ इथले अँगल्स कसे असतात, इक्वल. कारण या दोन लाईन पॅरलल आणि एक्स ॲक्सिसला ट्रान्सवर्सल आपण मानली. तुम्हाला असं या लेवलची एक्झाम्पल होती बघा 8th स्टँडर्डमध्ये, पॅरलल लाईन्स नावाचं टॉपिक. त्यामध्ये होतं की या दोन लाईन्स अशा पॅरलल असतील आणि एक्स इज द ट्रान्सवर्सल असेल तर इथले अँगल जे असतात याला कसले अँगल्स म्हणतात, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता ह्या ज्या दोन लाईन्स आहेत ना, ह्या दोन लाईन्स म्हणजे असंच फिरवलं आणि या जागेवर ठेवलं ह्या दिसतील इथं. आणि तुमचा हा जो एक्स ॲक्सिस म्हणजे हा इकडं असणार आहे एक्स ॲक्सिस. म्हणजे लाईन्स पॅरलल आहेत याचा अर्थ करस्पॉन्डिंग अँगल्स इथले इक्वल झाले, म्हणजे ते इन्क्लिनेशन झाले. आणि इन्क्लिनेशन समान म्हणजे त्याचा स्लोप समान झालं. इथनं एक कन्सेप्टच आपली क्लिअर झाली. इफ द टू लाईन्स आर पॅरलल देन देअर स्लोप्स आर इक्वल. लक्षात आलं. हे आपण मागच्या वेळेस थोडक्यात सांगितलेलं होतं, पण जरा बघा. लाईन L1 पॅरलल टू लाईन काय सांगा, L2. इथं सगळ्यांना दिसतंय लाईन L1 पॅरलल टू लाईन L2. ही जी लाईन L1 आहे त्याचा इन्क्लिनेशन आपण θ1 मानूया. ही दुसरी लाईन आहे त्याचा इन्क्लिनेशन θ2 मानूया, बरोबर का. आणि हे अँगल इथं तर हे आपणाला कसले दिसायला लागले, करस्पॉन्डिंग अँगल. देअरफॉर θ1 इक्वल टू θ2. कारण लाईन्स पॅरलल आहेत, हे अँगल्स इक्वल झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स. कुणासाठी, या दोन पॅरलल लाईन्ससाठी. आणि ट्रान्सवर्सल कुठले, एक्स ॲक्सिससाठी. लक्षात आलं का. ओके, आता दोन्ही बाजूला टॅन रेशो अप्लाय करा, म्हणजे दिसेल इथं टॅन θ1 इक्वल टू, बोला, टॅन θ2. टॅनच का अप्लाय करायचं, कारण स्लोपची डेफिनेशन आपण टॅन या कन्सेप्टमध्ये आहे. आणि मग टॅन θ1 इक्वल टू टॅन θ2. आता इथं टॅन θ1 म्हणजे काय, पहिल्या लाईनचा स्लोप, की त्याला आपण इथं M1 मानूया. देअरफॉर इथं आपण म्हणूया स्लोप ऑफ लाईन L1 इज इक्वल टू इथं स्लोप ऑफ लाईन काय L2, म्हणजेच M1 इक्वल टू M2 थोडक्यात. आणि इथं तुमचा थेरम पूर्ण झालेला आहे. ओके, प्रश्न कसा असेल, शो दॅट इफ टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर, इफ टू लाईन्स पॅरलल देन देअर स्लोप्स आर इक्वल. ओके, आता हे आपण 4-5 स्टेप्समध्ये पूर्ण केलेलं आहे. पण ही जी डायग्रॅम आहे, डायग्रॅमशी रिलेटेड इथं आपण माहिती कशी मिळणार आहे सांगा. लाईन L1चं इन्क्लिनेशन, बोला, लाईन L1चं इन्क्लिनेशन θ1. त्यामुळे सुरुवात बघा, इन्क्लिनेशन ऑफ लाईन L1 इक्वल टू θ1.
इन्क्लिनेशन मानलं की स्लोप तयार झाला. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन L1 त्याला M1 म्हणा. काय म्हणायचं असतं? टॅन थिटा 1. हे आवश्यक असणारी माहिती की जी या प्रूफच्या अगोदर लिहिली गेली पाहिजे होती ती आपण लिहितोय. पुढं इन्क्लिनेशन ऑफ लाईन L2 म्हणजे थिटा 2 आणि इन्क्लिनेशन मानला याचा अर्थ स्लोप ऑफ लाईन L2 इज इक्वल टू त्याला M2 म्हणूया टॅन थिटा 2. बट टू लाईन्स आर पॅरलल. ही कन्सेप्ट आहे आपली. टू लाईन्स पॅरलल म्हणजे स्लोप इथं लिहा थिटा 1 इक्वल टू थिटा 2. काय म्हटलं पाहिजे? कसले अँगल्स आहेत हे? करस्पॉन्डिंग अँगल्स आणि ज्या ते करस्पॉन्डिंग इक्वल दोन्ही बाजूला टॅन अप्लाय केलं. टॅन थिटा 1 इथं लिहिलं आहे बघा. टॅन थिटा 1ला आपण M1 मानले बरोबर म्हणजे स्लोप ऑफ फर्स्ट लाईन हे इथं लिहिलं आहे. आणि टॅन थिटा 2 म्हणजे काय लिहिलेलं आहे? स्लोप ऑफ सेकंड लाईन म्हणजे M2. आणि अशा रीतीनं आपण काय प्रूव्ह केलं आहे? इफ L1 आपण इथं म्हणूया बोला काय येईल सांगा? इफ L1 पॅरलल टू लाईन काय L2 then prove that M1 equal to M2 असा थेरम असणार आहे. किंवा हे शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे किंवा फुल सेंटेन्समध्ये जर असं असेल इफ टू लाईन्स आर पॅरलल देन शो दॅट देअर स्लोप्स आर इक्वल असं सुद्धा असू शकतं. ते तुम्ही म्हटलं आहे इफ टू लाईन्स आर पॅरलल कोणत्या लाईन्स नाव दिलेत का? नाही. मग आपण आपल्या सोयीसाठी या L1 आणि L2 अशी नावं दिलेली आहेत बरोबर आहे. देअर स्लोप तुम्हाला माहिती आहे की स्लोप डिनोटेड बाय M. पण इथं दोन लाईन्स आहेत. दोघांना M म्हणून कसं चालेल? एकाला M1 आणि एकाला M2 म्हणून M1 M2 असं इथं M1 दिला आणि इथं M2. आणि ही जी माहिती आहे डायग्रॅमकडं बघून आपण माहिती लिहितोय. पाठ करायची आवश्यकता नाहीच आहे बरोबर. टू लाईन्स आर कोणत्या दोन लाईन्स? L1 L2. सुरुवात तशीच आपण केलेली आहे. त्याचा इन्क्लिनेशन त्याचा अँगल्स वगैरे आणि या पद्धतीनं प्रूफ लिहिलेलं आहे. हे सगळ्यांनी लिहून या. एक्झामसाठी 2 मार्कला विचारलं जाऊ शकतं किंवा 3 मार्क्ससाठी ॲज अ थेरम म्हणा किंवा ॲज अ एक्झाम्पल म्हणून हे विचारलं जाऊ शकतं. आणि मोस्ट ऑफ द एक्झाम्पल सॉल्व करताना शो दॅट टू लाईन्स आर पॅरलल असे प्रश्न आहेत. पुढे जाऊन लाईन्स पॅरलल आहेत प्रूव्ह करा म्हणजे त्याचे इन्क्लिनेशन समान आहेत का बघा किंवा स्लोप समान आहेत का दाखवायचे असतं. ठीक आहे. एवढं लिहून घ्या म्हणजे पुढचा पाठ आपण बघणार आहोत. इफ कसं असणार आहे थेरम आपण आता पुढचा बघतोय. हा इथं एक्स ॲक्सिस घेऊया इथं वाय ॲक्सिस घ्या आणि 2 लाईन्स अशा घ्यायच्या आहेत की त्या एकमेकाला अशा परपेंडिक्युलर असतील अशा बरोबर आहे. म्हणजे बघा एक लाईन मी अशी घेतो या लाईनला L1 असं नाव द्या आणि दुसरी लाईन या पद्धतीने घेतो या लाईनला L2 आणि या 2 लाईन एकमेकाला कशा परपेंडिक्युलर आहेत बरोबर का. म्हणजे इथं परपेंडिक्युलर असतील तर यांचा स्लोपच्या बाबतीत आपलं काय मत असेल? पहिली लाईन आहे ना पहिल्या लाईनचा स्लोप M1 मानूया दुसऱ्या लाईनचा स्लोप काय M2 असा जर मानला तर या स्लोपच्या बाबतीत मगाशी कसं M1 इक्वल टू M2 होतं. आता M1 इक्वल टू M2 असणार आहे का? नाही. बघा ना ही लाईन अशी दुसरी लाईन मगाशी अशी होती ती उचलून आता अशी ठेवली बरोबर का. म्हणजे बघा थेरम असा असणार आहे इफ लाईन L1 इज परपेंडिक्युलर टू लाईन काय L2. इफ लाईन L1 परपेंडिक्युलर टू लाईन L2 then show that slope of line L1 multiply by
स्लोप ऑफ लाईन L2 इज इक्वल टू -1. हा थेरम आपल्याला आता प्रूव्ह करायचा आहे. बघा, पहिल्या लाईनचा स्लोप मल्टिप्लाय बाय काय, स्लोप ऑफ सेकंड लाईन इक्वल टू -1. बरोबर आहे. आता याच्या प्रूफसाठी बघा सॉल्युशन इकडे बघा. आता लाईन पहिल्या लाईनला L1 सपोज केलेलंच आहे, बरोबर का. दुसरी लाईन कुठली आहे, L2. आपण डायग्रॅम कशी काढली बघा. याचं इथे एक्स ॲक्सिस आहे आपला, इकडं वाय ॲक्सिस, इकडं 90 डिग्रीचा ओरिजिन असतो, मला माहिती आहे. पहिली जी लाईन आहे ना त्याचं इन्क्लिनेशन काय असणार आहे इथं, θ1. बरोबर का. या बाजूला θ1 म्हणायचं नाही, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. त्यामुळं सुरुवात करूया. सांगा, इन्क्लिनेशन ऑफ लाईन L1 इज इक्वल टू θ1. बरोबर का. पहिल्या लाईनचं इन्क्लिनेशन θ1. आता इन्क्लिनेशन θ1 मानलं की स्लोप काढायला हरकत नाही काय. त्यामुळे काय लिहूया सांगा, स्लोप ऑफ लाईन L1 त्याला आपण M1 मानूया, tan θ1. आता दुसरी लाईन बघा, इकडं दुसरी लाईन इकडे दिसते मला. दुसऱ्या लाईनचा इन्क्लिनेशन इथं काहीही लिहिलेलं नाही, तिथं लिहा θ2. बरोबर का. त्यामुळं याच पद्धतीने सांगा, इन्क्लिनेशन ऑफ लाईन L2 इक्वल टू θ2. आणि ज्याचे इन्क्लिनेशन मानलेलं आहे याचा अर्थ काय, स्लोप. करेक्ट. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन L2 इक्वल टू M2 इक्वल टू काय, tan θ2. बरोबर आहे का. हे याला नंबर काहीतरी 1 देऊया, याला नंबर 2, याचा कुठंतरी नंतर उपयोग होणार आहे. पण आता मगाशी थेरम प्रूव्ह करताना असंच लिहिलेले आहेत वाक्य, जरा पुन्हा रिपीट करून लिहिलेलं बघितलं तर लक्षात येईल, काहीही बदल केलेला नाही. बट मगाशी काय म्हणत होतं, 2 लाईन्स आर पॅरलल म्हटलेलं आहे तिथं. आता पॅरलल आहेत का, मग कशा आहेत. बट लाईन L1 परपेंडिक्युलर टू लाईन काय L2. बरोबर आहे, दिलेलं आहे म्हणून. आता थेरममध्ये सांगितलं आहे म्हणून असं घेतलं. पण परपेंडिक्युलर काढल्यामुळं काय इथं बदल झाला आहे तो बघा. सगळ्यांनी डायग्रॅममध्ये बघा बरं. इकडं इथं या डायग्रॅममध्ये बघा, असा ट्रँगल तयार झाला का. आणि या ट्रँगलच्या बाबतीत तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये असताना एक रूल असा बघितलेला होता. समजा असा एखादा ट्रँगल असेल, याला नाव काहीतरी ABC दिलं. तिन्ही अँगलची ॲडिशन किती असते, 180. बरोबर आहे. आता समजा मी इथला अँगल घेतला 90 आहे ना तिथं, ठीक आहे, इथं 90 घेऊया. इथं काहीतरी 20 घ्या. 90 आणि 20 किती ॲडिशन येते, इथं राहिला किती 70. ठीक आहे. आणि मग जरा ही बाजू इकडं वाढवा, काहीतरी टी पॉईंट घ्या. कशी अशी इकडं इकडे येऊन अशी वाढवायची नाही. बघा काय काय मुलं कशी वाढवणार, सरळ अशी वाढवायची, इकडं वाढवायची. आणि असं का करायचं, असं झाल्यामुळं हा जो अँगल आहे ना याला म्हणतात, बरोबर आहे, बाहेरचा अँगल, एक्सटेरियर अँगल. बरोबर आहे. कसला, एक्सटेरियर. मग मला विचार करा बरं, एक्सटेरियर अँगल एखाद्या ट्रँगलला किती असू शकतात, एकच, 2, 3, 6. बघा 6 म्हणलं की बाकी गुपचूप बसले. काय 6 म्हणते, बरोबर आहे का खोटं बोलतो तो, विचार करा. बघा एक बाजू BC पुढं वाढवले, 1 नंबरचा अँगल तयार झाला. मग काय विद्यार्थी म्हणा इकडं का वाढवलं, हे AC पुढं वाढवूया की. AC पुढं वाढवला की इथं अजून एक अँगल तयार झाला, त्याला नंबर 2 द्या. प्रत्येक वर्टेक्सच्या ठिकाणी 2 तयार झाले. आता हे पुढं इकडं वाढवा, इकडं 1 तयार झाला, 3 नंबर. हा पुढं वाढवा, 4 नंबर तयार झाला, हा इकडं वाढवा, 5 नंबर तयार झाला, ही बाजू इकडं वाढवा. हां 6 किती झाले, 6. बरोबर आहे, त्यानं सांगितलेलं आन्सर
बरोबर आहे. ट्रायंगलला एकूण किती एक्सटेरियर अँगल असतात? 6. त्यामध्ये अजून प्रकार आहेत. प्रत्येक व्हर्टेक्सच्या ठिकाणी, आता व्हर्टेक्स म्हणजे हा इथं असणारं हे व्हर्टेक्स झालं. प्रत्येक व्हर्टेक्सच्या ठिकाणी किती आहेत? 2 आहेत. मग असं सांगत असताना हे ना, जसं 6 सांगितलं तसं अशा अनेक बॅचेस आपल्या इथे येऊन गेलेत. काही जण म्हणत सर अजून 3 आहेत की जास्त. हे तसं त्यानं हा शोध लावला बघा. हा एक इथं असणार, हा एक आणि इथं हा. 6 आणि 3 किती झाले? किती? 9. पण मला सांगा हे एक्सटेरियरचा मराठी अर्थ काय? बाहेर असणारे. ठीक आहे, हा बाहेरच दिसतोय, हा बाहेरच दिसतोय, हा सुद्धा बाहेर दिसतोय, म्हणून त्याला जरी बाहेरचा असला तरी बाहेरचा म्हणायचा नाही. काहीतरी जॉमेट्रिक नियम आहे. कोण? एक्सटेरियर अँगलचा अर्थ असा आहे, जो अँगल आता इथं बघा, हा 1 नंबरचा अँगल हा एक्सटेरियर आहे. का? कारण तो इथं असणाऱ्या, आता इथं डार्क करतो बरं का, जरा मोठा लाडू ठेवला आहे असं बघा. अँगल नंबर 1 हा याच्याशी लिनियर पेअर तयार करतोय. काय तयार करतो? लिनियर पेअर. म्हणजे प्रोटेक्टर असा ठेवला तर हे प्लस हे 180 मिळतं आणि म्हणून याला म्हटलं जातं एक्सटेरियर अँगल. मग अशी मी बोलताना म्हटलं होतं की असं करायचं नाही बोललो होतो. मला सांगा तिथं तुमचा विनोद निर्मिती झाली, पण त्याचं कारण तरी कळायला पाहिजे. असं काय करायचं नाही. प्रोटेक्टर इथं ठेवला तर हा इथं तयार होणारा हा अँगल आणि हा अँगल, अँगल ॲडिशन 180 येते का? नाही. म्हणून हा बाहेर जरी असला तरी बाहेरचा म्हणायचं नाही, तो नुकताच बाहेरचा आहे. समजलं का? तो त्याला एक्सटेरियर नाही म्हणायचं. तर इथं ठीक आहे. म्हणजे इथला आता हा आहे ना, हा तो बघा बरं, हा अँगल हा आतील अँगलशी, हा तो व्हर्टिकल अपोजिट अँगल्स आहेत. आता मी सगळं पुसून टाकतो बघा. हे बघा, हे हा जो आकार आहे ना, हा कात्रीसारखा आकार तयार झाला का? कात्रीच तयार झाली बघा. बरोबर आहे का? आणि मग इथला जो अँगल आहे तोच इथं असतो, सगळ्यांना माहिती आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल, तो काय लिनियर पेअर तयार करत नाही. हा जरी बाहेरचा असला तरी बाहेरचा म्हणायचं नाही. तर जॉमेट्रिक नियमानुसार एक्सटेरियर अँगलचा तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे. काय आहे तो पुन्हा एकदा बघा. असा एखादा ट्रायंगल आहे, एक बाजू पुढवळा, सगळे घ्यायची आवश्यकता नाही. इथं अँगल किती होता? 90 तुम्ही सांगितलं मला. नंतर किती सांगितलं होतं? 20. इथला जायला किती? 70. करेक्ट. आता एक्सटेरियर ज्यावेळेस मी शब्द उच्चारला, मला हे सगळं डिटेल सांगायला लागलं, कारण ज्यांना बेसिक माहीत होतं त्यांना सुद्धा ते कळालं. आता बघा, हा जो एक्सटेरियर आहे तो त्याचं मेजर किती असणार आहे? 110. मग 110 काढायच्या 2 पद्धती आहेत. काही विद्यार्थ्यांनी असा विचार केला असेल, ह्या लाईनीवरती हात ठेवा, प्रोटेक्टर असा ठेवा, हे 70 म्हणजे 110, बरोबर का? पण हात बाजूला काढतो, 70 वरती हात ठेवतो. हे 90 आणि 20 ह्याचे ॲडिशन किती आहे? ते आले का बाहेर? आहे का? हा सुद्धा नियम आहे. आणि एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी हीच तरी आहे, या दोन्हीचे ॲडिशन बाहेर असते, एक्सटेरियर अँगल असतो. सगळ्यांच्या लक्षात आलं का? ज्यांना ही प्रॉपर्टी कळाले, समजले, तीच प्रॉपर्टी इथं आपल्याला वापरावी लागणार आहे. लक्षात आलं? त्यामुळं हे तुम्हाला माहीत आहे, स्कूल लेवलला झालेलं आहे असं गृहीत धरूया. ओके, ज्यांना माहीत नाही त्यांना डिटेल मी सांगितलेलंच आहे. आता लक्षात ठेवायचं. आता हे ह्यामुळं ट्रायंगल तयार झाला आहे आणि ट्रायंगलला नाव वगैरे इथं अजून काही दिलेलं नाही. आपण आपल्या सोयीसाठी नाव देऊया. ए देऊया, इथं बी देऊया, इथं सी देऊया आणि इथं काहीतरी नाव असायला पाहिजे. देअरफॉर इन ट्रायंगल नाव सांगा ABC. त्या ABC मध्ये एक्सटेरियर अँगल चेक करा, तिथं कोणता आहे? θ1. θ1 3 अक्षरी नाव आता लिहायचं राहू द्या, ते येतंय तुम्हाला याचं. हां, एक्सटेरियर अँगल कुठला? θ1. तो θ1 म्हणजे इथला 90 आहे का? इथला 90 आणि इथला θ किती आहे? 2. म्हणजे मी इथं लिहितो बघा, θ1 म्हणजे बाहेरचा अँगल म्हणजे
बरोबर आहे. किंवा 3 अक्षर नाव सांगा. हा ACX बघा, ACX बाहेरचा अँगल इज इक्वल टू 90 प्लस इथला 90 बरं का, ए जवळचा 90. किंवा 3 अक्षरी नाव सांगा. BAC अँगल BAC प्लस अँगल इथलं नाव ABC अँगल ABC. कारण लिहायलाच पाहिजे असा कोणताही नियम नाही. मार्क वगैरे काय कट करत नाहीत, कारण ते स्कूल लेवलला एखादा मार्क कट करतात. इकडं 11-12ला अलाउड नाही ते. तर त्यामुळं हे लगेच कळतं. एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी व्हॅल्यू पुटअप करूया. हां ACX θ1 इक्वल टू 90 प्लस θ2. ओके. आता थिटा काढतो. थिटाला काय जोडलं पाहिजे? टॅन. कारण आपणाला उत्तर स्लोपच्या भाषेत पाहिजे. स्लोप हा टॅनमध्ये मोजला जातो. त्यामुळे दोन्ही बाजूला टॅन अप्लाय करूया. बोला. टॅन θ1 इक्वल टू टॅन 90 प्लस θ2. बरोबर. कीप टॅन θ1 ॲज इट इज इक्वल टू. बघा मी मागच्या वेळेस हे सांगितलं होतं. इथं किती डिग्री अँगल? 90 डिग्री. आपला ट्रिग्नॉमेट्री पार्ट सेकंडमध्ये मी काही नियम दिलेत, शॉर्टकट आन्सर काढायचे ट्रिक्स. त्यामध्ये 90 असेल, 90 डिग्री हा अँगल कोणत्या ॲक्सिसवर येतो? वाय ॲक्सिस. बघ एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस केला, असा अँगल वाढवायला लागला तर वाय ॲक्सिस. मग जर असेल तर या टॅनचं रूपांतर कॉटमध्ये करा. बघा हे शॉर्टकट ट्रिक्स आहे. इथं 90 दिसलं की टॅनच्या ऐवजी कॉट लिहायचं. साईन असेल तर कॉस लिहायचं. सेक असेल तर हे को रेशोज आहेत बरं का. को रेशोज म्हणजे ज्याला को जोडून तयार होणारे रेशो. साईनला को जोडलं की काय होतं आहे? कोसाईन. बरोबर का. टॅनला को जोडलं की काय होतं? को टॅन जाईल. ते टॅनच आहे रे. कॉट लिहिलं. आणि पुन्हा 90चा विचार करू नका. राहिलं कोण इकडं? θ2. आणि मग याला मी इथं जागा सोडले बरं का. प्लस की मायनस हे तुम्ही मला विचार करून सांगा. कन्या उभेरा सांग काय असणार आहे? 90 प्लस θ2 हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये? सेकंड क्वाड्रंटमध्ये. बस खाली. आणि तुम्हाला हा नियम माहिती आहे बघा. ASTC सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन हा पॉझिटिव्ह म्हणजे बाकी सगळेमध्ये हा वरचा टॅन आला ना निगेटिव्ह म्हणून मायनस साईन. बरोबर का. येस. आणि मग हे टॅन θ1 तसंच ठेवूया इज इक्वल मायनस ॲज इट इज. पण आपल्या स्लोपची डेफिनेशन ही क्वाट स्वरूपात नाही आहे तर कुठल्या स्वरूपात आहे? उभा राहा सांग. कोणत्या स्वरूपात? टॅन. बरोबर का. काय? टॅन. तर 1 काय लिहिलं पाहिजे? कॉटचं रूपांतर 1 टॅन लिहिलं पाहिजे. टॅन θ2 कॉट θ2 याचा अर्थ 1 टॅन θ2. आपणाला जे प्रूव्ह करायचं आहे त्याचा रिझल्ट बघा बरं. पहिली ब्रॅकेट काहीतरी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काहीतरी, इज इक्वलच्या इकडे कोण आहे? -1ची निर्मिती झाली बरं का. बरोबर का. हे θ2 उचला, हे टॅन θ2 उचला आणि इकडं आणा. डिवाइड असल्यामुळं काय होईल इकडं? म्हणजे टॅन θ1 मल्टिप्लाय बाय टॅन θ2 इज इक्वल टू -1. इथंपर्यंत आपण आलोय. पण टॅन θ1 म्हणजे काय तुम्हीच इथं कुठंतरी लिहिलंय बघा. हे बघा टॅन θ1 याचा अर्थ M1 म्हणजे स्लोप ऑफ फर्स्ट लाईन आहे का. स्लोप ऑफ लाईन L1. इथं याच्या ऐवजी म्हणूया स्लोप ऑफ लाईन L1 पहिल्या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय बाय टॅन θ2 स्लोप ऑफ लाईन L2 स्लोप ऑफ लाईन L2 इज इक्वल टू -1. संपलं इथं. म्हणजे याला M1 इंटू M2 इक्वल टू -1. सगळ्यात मोठा रिझल्ट आपण प्रूव्ह केला आहे. हा रिझल्ट 3 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. हे सगळे थेरम आता महत्त्वाचे आपले टॉपिकचे लिहून घ्या. हे इफ 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर then show that M1 M2 equal to -1. 2 लाईन्स परपेंडिक्युलर झाल्या तर आता बघा हे प्रॅक्टिकलमध्ये सांगतो बघा.
कन्स्ट्रक्शन वगैरे बांधत असताना समजा एक बीम किंवा एखादी लोखंडी तार समजा अशी असेल, त्याला दुसरी तार अशी परपेंडिक्युलर असेल, बघा बरं परपेंडिक्युलर जाईल की नाही, परपेंडिक्युलर आहे म्हणजे याचा अर्थ असं स्पेसमध्ये धरलं तर या लाईनचा स्लोप जो बी काय असेल आणि या लाईनचा त्यांचा प्रॉडक्ट नेहमी -1 असतो. लक्षात आलं का? समजा मी एक लाईन अशी घेतली, दुसरी लाईन अशी घेतली आणि ते परपेंडिक्युलर आहेत. या लाईनचा स्लोप 3/4 घेतला, या लाईनचा स्लोप किती असेल तुम्ही सांगा मला? कसं 3/4 असेल? -1 मला उत्तर पाहिजे. इथं 3/4 आहे, 3/4ला कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केलं की -1 येतोय मला सांगा? साधा नियम आहे, 3/4 4/3 करा ना. हा नंबर उलटा ल्यान मायनस साईन द्या. आता या दोन्हीचं प्रोडक्ट करून बघा बरं. 3/4 मल्टिप्लाय बाय -4/3. या 4ला कट करायला इथं 4 वरती लिहिलं आहे, याला कट करायला इथं लिहिलं, उत्तर किती आलं? -1. हा अर्थ तोच आहे की मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. तोच की M1 = याला इकडं पाठवला की तोच होता ना मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. लक्षात आलं? तर थोडक्यात इफ 2 लाईन्स परपेंडिक्युलर टू इच अदर देन काय स्लोप ऑफ फर्स्ट लाईन इंटू स्लोप ऑफ सेकंड लाईन इक्वल टू -1. लिहून झालं की सांगा म्हणजे पुढचा पॉईंट आपण बघणार आहे. बरं, हा थेरम आता सगळ्या लक्षात आला असेल. मी पुन्हा थोडक्यात इंटू स्लोप ऑफ सेकंड लाईन इक्वल टू -1 असा हा आपला थेरम होता. आता लाईन L1 आणि L2 हे आपणाला डायग्रॅममध्ये दिसलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करूया, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढूया. 2 लाईन्स परपेंडिक्युलर आहेत, मी दाखवलं हे 90 डिग्रीमध्ये आहेत. पहिली लाईन या बाजूला न दाखवता या बाजूला दाखवा. लाईन L1 त्यानं पुढं जाऊन θ1 तयार केला इन्क्लिनेशन. दुसरी लाईन L2 यानं पुढं जाऊन इथं θ2 केला. बरोबर आहे, हेच आपण इथं लिहिलं आहे. पहिल्या लाईनचं इन्क्लिनेशन θ1 म्हणून पहिल्या लाईनचा स्लोप tan θ1. दुसऱ्या लाईनचं इन्क्लिनेशन θ2 म्हणून त्याचा स्लोप tan θ2. बरोबर आहे, इथपर्यंत आपण आलो आहे. आता पण या 2 लाईन्स कशा आहेत? परपेंडिक्युलर टू इच अदर लिहिलं आहे इथं, परपेंडिक्युलर आहेत. पण असं परपेंडिक्युलर आहेत की इथं पण पुढं अजून एक्स ॲक्सिस पुढं आडवा आला आहे आणि त्यामुळे इथं ट्रँगल तयार झाला. आणि या ट्रायंगलमध्ये आपल्याला माहीत आहे की हा बाहेरचा अँगल आहे, एक्सटेरियर अँगल आहे. आणि तो एक्सटेरियर अँगल म्हणजे हे 90 आणि θ2 या दोन्हींची ॲडिशन इथं बाहेर असते. बरोबर का? तेच आपण इथं लिहिलं आहे. θ1 म्हणजे 90 + θ2. बरोबर आहे. आता दोन्ही बाजूला टॅन अप्लाय करा, इकडं आणि इकडं. आणि इथं ट्रिग्नॉमेट्रीमध्ये झालेला रूल वापरला आहे. इथं 90 असल्यामुळं टॅनचं रूपांतर कॉटमध्ये करा. 90 पुन्हा धरू नका, θ2 मायनस साईन दिलं, मायनस ॲज इट इज. कॉटचं रूपांतर 1/tan मध्ये आहे. हे टॅन इकडं आणा, हा रिझल्ट तयार झालेला आहे. बरोबर आहे. किंवा स्लोप ऑफ फर्स्ट लाईन इंटू स्लोप ऑफ सेकंड लाईन इक्वल टू -1. M1 इंटू M2 इक्वल टू -1. आता ह्याच्यावर थेरी मी समजावून सांगितलेली आहे. एक्झाम्पल सॉल्व करताना हे बेसिक मला लागणार आहे, त्यास तुम्ही त्यावेळेस मला सांगणार आहे. आता जर 2 लाईन्स जर परपेंडिक्युलर घेतल्या तर इफ 2 लाईन्स इंटरसेक्टच्या तर बरोबर आहे इथं दिसत आहेत. परपेंडिक्युलर असताना जर इथं सांगितलं आपण परपेंडिक्युलर असल्या तर हा एक शक्य का नाही. समजा परपेंडिक्युलर नाहीच आहे, अगदी 90 डिग्री नाही, 90 डिग्रीपेक्षा अगदी कमी घ्या, 88 डिग्री घ्या किंवा 85 घ्या, कितीही कमी अँगल घ्या, मग त्याला 90 म्हणायचं नाही, त्याला θ म्हणूया. बरोबर का? किती तो θ असणार आहे. आता यामध्ये अजून 2 शक्यता बघा. अशा 2 लाईन्स घेतल्या आपण तर इथं समजा 10 डिग्री अँगल घेतला तर राहिलेला इथला किती असणार? 170. हा किती असणार आहे? 10. हा किती असणार आहे? हे 4 जे अँगल्स आहेत ते 2 लाईनमधले तयार केलेले अँगल आहेत. मग 4चे 4 सांगायची गरज नाही. कुठलाही एक माहीत असला ना हा तर आपोआप हे बाकीचे काढता येतात. आता आपण तसंच केलंय. मग इथला अँगल मी θ मानतो, पण हा θ आहे ना, राहिलेला हा किती येईल सांगा? 180 मायनस, अगदी बरोबर आहे.
तर आता इथला अँगल आहे ना हा तो थिटा आहे असं आपण मानूया. त्यामुळे इथला थेरम तुमचा नवीन येणार आहे. नवीन थेरम त्याला म्हटलं जातं अँगल बिटवीन टू लाईन्स. बघा थेरमचं स्टेटमेंट आहे अँगल बिटवीन काय टू लाईन्स. पहिल्या लाईनचा स्लोप आहे M1 मानूया, दुसऱ्या लाईनचा स्लोप M2 मानूया. थेरमचं स्टेटमेंट काय होतं आहे व्यवस्थित समजावून घ्या. बघा इफ M1 and M2 are slopes of two lines such that M1 into M2 not equal to -1, then show that acute angle theta between two lines is given by tan theta equal to M1 minus M2 upon 1 plus M1 M2. हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. हा बिग थेरम आहे. जर दोन लाईनमधला अँगल काढायचा थेरम तो इथं आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आता त्यासाठी काय करायला पाहिजे त्याचा जरा आपण विचार करूया. हा थेरम 4 मार्क्ससाठी परीक्षेला विचारला जातो. 4 मार्क्स इम्पॉर्टंट थेरम आहे. जसं 10th स्टँडर्डमध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम होता, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. बरोबर का? बेसिक BPT थेरम त्याला म्हणत होतो. किंवा पायथागोरस थेरममध्ये पायथागोरस थेरम त्याचे कॉन्व्हर्स होते, ते जेवढे महत्त्वाचे होते तसाच हा थेरमसुद्धा इम्पॉर्टंट आहे या टॉपिकमध्ये. दोन लाईनमधला हा ॲक्यूट अँगल काढायचा फॉर्म्युला. ॲक्यूट अँगल बिटवीन द टू लाईन. ॲक्यूट अँगल मिळाला की काय मिळतं आपल्याला ऑब्ट्यूस काढता येतो. बरोबर का? या दोन लाईन अशा असतील, एक इथला अँगल मिळाला की हा काढता येतो. त्यामुळे हा फॉर्म्युला फक्त ॲक्यूट अँगल काढण्यासाठीचा आहे. आणि ह्या ज्या मॉड्युलस साईन आहे ते पॉझिटिव्ह पहिल्या क्वाड्रंटसाठी आहे. ठीक आहे. बरं, याचं प्रूफ देताना तुम्हाला कदाचित ह्याच्या जे प्रूव्ह केलं की नाही त्याच्यासारखी सिमिलर वाटणार आहे. कसं काय जरा बघा. डायग्रॅम मी बदललेले नाही. बरोबर आहे. सुरुवात करूया. सांगा कोणत्या दोन लाईन्स इथं आहेत? L1 आणि काय L2. त्यामधला अँगल काय मानला आहे आपण? थिटा. बरोबर आहे का? सुरुवात तशीच करूया. किंवा अगोदर इन्क्लिनेशन मानूया. मगाशी सांगितलं तसंच. सांगा इन्क्लिनेशन ऑफ लाईन L1 इक्वल टू θ1. इन्क्लिनेशन मानलं की काय मानायचं पुढं? स्लोप. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन L1 इक्वल टू M2 इक्वल टू tan θ1. M1 इक्वल टू tan θ1. याच पद्धतीनं दुसरी लाईन बघा इकडे आली. त्याने किती अँगल तयार केला आहे? θ2. इन्क्लिनेशन ऑफ लाईन L2 म्हणजे काय? θ2. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन L2 म्हणजे काय मानूया? M2 इक्वल टू tan θ2. बरोबर आहे. आता या दोन लाईन मधला अँगल काय मानला आहे? थिटा. बघा ह्याच्या अगोदर पहिला थेरममध्ये आपण काय बट टू लाईन्स आर पॅरल म्हणायचो. दुसऱ्या थेरममध्ये काय म्हणलं? टू लाईन्स आर परपे. आता इथं काय म्हणायचं आहे? आता परपॅन्डिक्युलर नाही द्या, पॅरल सुद्धा नाहीत, इंटरसेक्ट करणार आहेत. इंटरसेक्ट केल्यानंतर त्यामधला अँगल ॲक्यूट अँगल मानूया. ओके. इथं म्हणूया लेट थिटा बी द बोला acute angle between two lines.
बघा थीटा इज काय सांगितलं ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स. पण ह्याच दोन लाईन पुढे येऊन एक्स ॲक्सिस पुढे आहे, ट्रँगल तयार झाला. आणि ट्रँगल तयार झाला की मगाशी सांगितलेली पुन्हा प्रॉपर्टी एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी. ओके, कोणता ट्रँगल तयार झाला, कुठला एक्सटेरियर, सगळं सांगायची अजिबात गरज नाही. जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर ट्रँगलचं नाव इथं द्या. इथं याला मगाशी नाव काय दिलेलं होतं, ABC आणि इकडं पुढं एक्स आहेत. सांगा अँगल इन ट्रँगल ABC, अँगल ए म्हणजे हा इथं असणारा अँगल आहे, एक अक्षर नाव लिहिलं बरं का. अँगल ए प्लस इथला अँगल प्लस अँगल बी इज इक्वल अँगल प्लस हा अँगल म्हणजे बाहेरचा इकडचा. तिने अक्षरी नाव सांगा. अँगल ACX इथं थीटा प्लस थीटा 1 का थीटा 2 आहे, थीटा 2 इक्वल टू थीटा काय 1. आपणाला जे प्रूव्ह करायचं आहे तर त्यांच्या शेजारी थीटा 1 आहे का 2 आहे का फक्त थीटा आहे, फक्त थीटा. मग इथं थीटा आहेच ना, ह्याची गरज नाही थीटा 2ची. शिफ्ट या बाजूला करा, थीटा इक्वल टू थीटा 1 मायनस थीटा 2. आता दोन्ही याच्यामध्ये मायनस आलं ना, आणि प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये काय आपण करत आतापर्यंत स्टेप्स बरोबर वापरले. आता इथं दोन्ही बाजूला टॅन अप्लाय करूया. अप्लाइंग टॅन टू बोथ द साइड्स. बोला टॅन थीटा इक्वल टू टॅन थीटा 1 मायनस थीटा 2. पण असं लिहिल्यामुळं तुम्हाला आठवत आहे का ट्रिग्नॉमेट्रीमधला कंपाऊंड अँगल्स फॉर्म्युले टॅन ए मायनस बी. बघा टॅन ए मायनस बी बरोबर आहे. टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला टॅन ए मायनस टॅन बी अपॉन हे बघा 1 प्लस आहे का 1 फॉर्म्युला बघा इकडं 1 प्लस फॉर्म्युला पुन्हा टॅन ए बघा टॅन ए मायनस टॅन बी आहे का अपॉन 1 प्लस इथं अप्लाय करायला पाहिजे. हां टॅन थीटा 1 मायनस टॅन थीटा 2 अपॉन 1 प्लस टॅन थीटा 1 इंटू टॅन थीटा 2. हा कशाचा फॉर्म्युला झाला टॅन थीटा म्हणजेच टॅन थीटा इक्वल टू. पण टॅन थीटा 1 म्हणजे इथं सुरुवातीला मानलंय बघा काय इथं बघा टॅन थीटा 1चा अर्थ काय M1 मायनस पुढं टॅन थीटा 2 M2 इथं आहे अपॉन 1 प्लस M1 इंटू M2. याला मॉड्युलस साईन टाका, पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं असतं. आणि अशा रीतीनं हा थेरम इथं पूर्ण झालेला आहे. पण आपल्या स्टेटमेंटमधलं पहिलं वाक्य जरा विचार करायला होणार आहे. वाचा बरं. स्लोप्स इफ M1 and M2 आर स्लोप्स ऑफ टू लाईन्स सच दॅट. याचा अर्थ काय सांगा. M1 M2 इक्वल टू M1 M2 नॉट इक्वल टू -2. याचा अर्थ काय, जर ते M1 M2 इक्वल टू -1 घेतलं तर लाईन मगाशी कशा होत्या परपेंडिक्युलर लाईन. आपण परपेंडिक्युलर नसतानाची कंडिशन बघतोय म्हणजे ॲक्यूट अँगलसाठीची करतोय बरोबर का. आणि आपला एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस एखादा अँगल 90पेक्षा पुढं जायला लागला तर क्वाड्रंट कुठला आला दुसरा ऑप्टिस अँगल. पण हा अँगल आपण ऑप्टिससाठी नाही प्रूव्ह करत, सुरुवातीला सांगितलं बघा. तर ॲक्यूट अँगल इज गिवन बाय, म्हणून हे मॉड्युलस साईन तिथे टाकायचं. लिहा थेरम दिलेला आहे. ओके आता बघा आपण आतापर्यंत जे 2 थेरम प्रूव्ह केले पॅरलल लाईन्स बद्दलचा आणि परपेंडिक्युलर लाईन बद्दलचा. ओके त्यावर आधारित एक्झाम्पल्स कसे असतात काय झालं लिहायचं राहिले. ओके हां
आता एक्झाम्पल्स याच्याविषयी बघा. एक्झाम्पल्स. फाइंड the slope of the line joining. Find the slope of the line joining the following points. A पॉइंट चे कोऑर्डिनेट्स घेऊया 3, 4 आणि B चे कोऑर्डिनेट्स घेऊया बघा. ए आणि बी मधून जाणाऱ्या लाईनचा आपण स्लोप काढतोय. प्रत्यक्ष डायग्राम इथं दाखवले ए आणि बी. जरा बघा, ए आणि बी मधून जाणारे अशीच लाईन पुढे वाढवली तर एक्स एक्सला ॲक्यूट अँगल तयार करतोय आणि ॲक्यूट अँगल तयार केला की स्लोप पॉझिटिव्ह असतो नेहमी. आणि उत्तर काढून सुद्धा याला पॉझिटिव्ह साईन आलेला आहे. आलं का लक्षात? तर अशा रीतीने स्लोप काढायचा पैकी आपण प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घ्या. फाइंड the slope of the line. Find the slope of the line passing. Find the slope of a line passing through the points capital A 1, 7 and another point घेऊया इथं 4 आणि इथं 9 घेऊया. 2 पॉईंट मधून जाणाऱ्या लाईनचा स्लोप काढायचा आहे. हां, आन्सरसाठी बघा इथं 1, 7 हिअर 4, 9. प्रेझेंटेशन हे असंच मानायचं आहे. स्लोप ऑफ द लाईन y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हिअर स्लोप ऑफ दिस लाईन इक्वल टू किती येणार आहे तर y2 9 मायनस 7 अपॉन 4 मायनस 1 किती 2 बाय किती 2/3. दिस इज द स्लोप ऑफ लाईन ए बी. बरोबर, स्लोप ऑफ लाईन ए बी. आता जरा बघा, प्रत्यक्ष एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढत बसत नाही, पण मी एक पॉईंट इथं घेतो, एक पॉईंट इथं घेतो. याचे कोऑर्डिनेट सांगा काय काढले 4, 9 आणि एचे किती दिलेत 1 आणि काय 7 आणि मी इथं असे जॉईन. ॲक्च्युली हा सेगमेंट आहे बरं का, पण इथून मी अशी लाईन ड्रॉ करली पुढं तर काय तयार झाली लाईन तयार झाली. आणि याचा स्लोप ऑब्झर्वेशन करून तुम्ही काढू शकता बरं का. हे सगळं लिहून ठीक आहे, सगळ्यांनी काढलं जातं. स्लोप वाय मधला डिफरन्स अपॉन एक्स मधला डिफरन्स. शॉर्टकट ट्रिक्स. वाय मधला डिफरन्स अपॉन एक्स मधला डिफरन्स. y2 मायनस y1 म्हणा किंवा y1 मायनस y2 काही म्हणा, त्यात बदल करायचा नाही. बघा, स्लोप काढायचा आहे m इक्वल टू सांगा y मधला डिफरन्स 9 आणि 7 यातला डिफरन्स 9 मायनस 7 बोला 2 अपॉन एक्स मधला डिफरन्स. पटकन उत्तर आलं का हे? बरोबर आहे. किंवा एखाद्यानं असा डिफरन्स काढायचा असेल 9 मायनस 7च्या ऐवजी स्लोप असा काढा, हे मायनस हे करा -2 अपॉन -3. पण मॅथ्स मधला एक रूल आहे, न्यूमरेटरला मायनस म्हणजेच 2/3. म्हणजे स्लोप काढण्यासाठी फॉर्म्युला चुकला तर माझं कसं होईल असं काय करायची गरज नाही. तुम्ही इथं अदला बदल केली, y2 मायनस y1 केलं ना, इथं x2 मायनस x1च करा. पण जर तुम्ही y1 सुरुवातीला घेतलं y1 मायनस y2 तर इथं मी तसंच करा. पण असं करायचं नाही बरं का, इथं y1 सुरुवातीला नंतर y2 हे आहे असं नाही करायचं.
सिक्वेन्स मात्र तसाच ठेवायचा. लक्षात आलं. आता हा फॉर्म्युला यातले बारकावे जरा समजावून घ्या, म्हणजे तुम्हाला याच्यावर आधारित पटपट एक्झाम्पल सुटतील. बघा मी काय सांगतोय. हा फॉर्म्युला एकूण किती अक्षरांनी तयार झाला आहे हे आतापासून टाकतो. किती अक्षरांनी तयार झाला बघा. स्लोप ऑफ अ लाईन म्हणजे इथं एम अक्षर आहे, बरोबर का. सगळ्याला आपण एम म्हणूया. अक्षर एम तयार झालं. हे 2 नंबर 3 4 5 5 अक्षरांनी फॉर्म्युला बनलेला आहे. किती अक्षरांनी बनलेला आहे. 5. 5 पैकी एक कमी करा. 4 अक्षरांच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील तर रिमेनिंग काढता येतं. बघा ना इथं 1 2 3 4 4 कंडिशन दिलेत, म्हणजे या फॉर्म्युल्याला 1 2 3 4 दिलेत, म्हणजे एम मिळणार ना स्लोप ऑफ अ लाईन. समजलं. कधी कधी असेल बघा 1 2 3 4 हे 5 दिसतंय. आता मी काय करतो, इथं आहे ना, इथं हे बघा इथं किती 4 होतं ना, इथं काय ते वेगळा अक्षर माना के. फाइंड व्हॅल्यू ऑफ के असा प्रश्न असेल, बरोबर. आता हे के ची जागा अजून किती प्रकारे फिरवता येईल. के या ठिकाणी असताना, या ठिकाणी असताना, या ठिकाणी असताना, एवढ्या प्रकारे हे वेगळे प्रश्न तयार झाले. बी लेवलचे प्रश्न मानले जातात. आता याच्यावर प्रश्न कसा असेल, ए बी मधून जाणाऱ्या लाईनचा स्लोप 2/3 आहे आणि बीचे कॉर्डिनेट्सपैकी के राहिले ते शोधून काढा. आता हे लिहायचं कसं बघा, सांगा. शॉर्टकटमध्ये आपण लिहिणार आहे. सांगा स्लोप ऑफ ए बी is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. This is our basic formula. Direct value put up करा. Slope of AB already given here 2/3. त्याच्या जागेवर ठेवला. आता y2 minus y1 म्हणजे k minus 7 upon 4 minus किती 1. आणि इथून पुढे हे आता हे इकडं बघितलं की भीती वाटते. इकडंच बघा आता किती सोपं झालंय बघा बरं. म्हणजेच काय 2/3 इक्वल टू k minus 7 upon 3 झालं का. आता दोन्हीचा डिनॉमिनेटर समान असला की तो लिहायचा नसतो. ऐकलंय नाही कधी. हां, ज्याने ऐकलं नाही ते आता ऐका. दोन्हीचा डिनॉमिनेटर समान आहे. डोंट कन्सिडर 3. फक्त न्यूमरेटर लिहा. ह्याला सपोर्टिंग स्टेटमेंट काय येईल सांगा बरं. दोन्ही बाजूला जर 3 न मल्टिप्लाय केलं, इथं इकडं आणि इकडं, तर 3 ला 3 कट होईल, इकडं 3 ला 3. म्हणून दोन्ही बाजूला डिनॉमिनेटर लिहू नका. किंवा ज्यांना असं वाटतं नाही आम्हाला पुढं जायचं आहे, करा मल्टिप्लाय. बघ 3 दुने 6 होईल, बरोबर का. आणि इथं 3k - 21 असं होणार आहे. पण कशाला हे डिनॉमिनेटर समान असताना असं काय करत बसू नका. डायरेक्ट हे लिहा. किंवा तुम्हाला असं वाटतं हे 3 डिवाइड आहे ना, 2 ला इथंच ठेवा. 3 डिवायडरला आणि मल्टिप्लायला इथं 3 ला 3 कट होईल, बरोबर आहे. येस, इथंपर्यंत पुरं आहे. आता मग काय करा, के ची व्हॅल्यू काढायची आहे. के तिथंच ठेवा. -7 ला ना 2 + 7 किती 9. आणि अशा रीतीने के इक्वल टू 9. अशा रीतीनं इथला 9 हा नंबर तयार झाला. तर हाच प्रश्न के इथं असताना, के इथं असताना, के इथं असताना टेक्स्टबुकमध्ये आहेत. सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. इथं आपण थांबूया.